तर चला आता आपण वर्तुळ आपण शिकलो आणि त्या वर्तुळाच्या बाहेर जर बिंदू असेल तर वर्तुळाबाहेरील बिंदू, वर्तुळाच्या आतमध्ये असेल तर वर्तुळाच्या आतमधला बिंदू, वर्तुळावर असेल तर वर्तुळावरचा बिंदू आणि वर्तुळ केंद्रापासून तर वर्तुळापर्यंतच्या बिंदू जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतो आपण? त्रिज्या. आणि कोणत्याही दोन बिंदूला वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेंना आपण काय म्हणतो? जीवा. आणि वर्तुळ केंद्रातून जाणारी जी जीवा असते ती सर्वात मोठी व्यास असते, डायमीटर असते. आणि व्यास ही त्रिज्येच्या काय असते? दुप्पट असते. बरोबर आहे. आणि आपण जे जीवा काढल्यानंतर जो कंस असते त्याला वर्तुळ कंस म्हणतात. इथपर्यंतची माहिती आपण शिकलो. तर आज म्हणजे त्यावरच आधारित त्याच्या समोर आपल्याला काय करायचं आहे? स्वाध्याय आपल्याला सोडवायचे आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला सोडवायचे आहे, बरोबर की नाही? हा. तर इकडे बघा, आकृती पाहून सारणी पूर्ण करा. आकृती पाहून म्हणजे कोणती आकृती? आपल्या तुमच्या पुस्तकातली काय घेतली? इथं आहे ना देऊन आकृती? आहे का नाही दिसत? आदर्श तुला दिसत आहे की नाही? हा. तू तेवढ्या लांब कशाला जाऊन बसला कोपऱ्यामध्ये? हा, समोर सरक रे तन्मय. तर आकृती पाहून सारणी पूर्ण करा. तर ही सारणी दिलेली आहे का नाही? हा, सारणी नाही, घरची चाळणी नाही. तर ही सारणी आहे. तर बघा इथं काय लिहिलेलं आहे? त्रिज्या म्हणजे रेडियस. बरोबर. व्यास म्हणजे डायमीटर. आणि जीवा. तर इथं आकृती दिलेली आहे. तर त्रिज्या आपल्याला लिहायची आहे, व्यास आपल्याला लिहायची आहे आणि जीवा आपल्याला लिहायचा आहे. तर तुम्हाला लिहिता येईल का? मी आता मला त्रिज्या सांगा. मी लिहितो तिथं. त्रिज्या सांगा तुम्ही. कोण सांगाल? ज्याला येते त्यांनी हात वर करायचा. मी कोणालाही विचारू शकतो. सांगा त्रिज्या सांगा. कोण सांगते? हा, सांग. कोणता? OR. हा, OR. व्हेरी गुड. सेगमेंट किंवा OR. ओ थोडीशी मोठा पाहिजे. सेगमेंट किंवा रेख किंवा रेषाखंड असंही लिहिता येते आपल्याला. तर OR, सेगमेंट OR. आणखी हा सांग. OX. व्हेरी गुड. OX. हा, आणखी OY. OP. हा, OP आहे. OP होऊ शकते, OQ होऊ शकते, OY होऊ शकते. ओके, समजलं त्रिज्या? ओके. तर आता मला व्यास सांगा. व्यास. बस. व्यास कोण सांगता? व्यास म्हणजे त्रिज्येच्या हे दुप्पट असते. म्हणजे जे वर्तुळ केंद्रातून गेलेले असते. हा, आणि त्रिज्येच्या दुप्पट असते. हा, सांग. PQ. व्हेरी गुड. म्हणजे OP त्रिज्या आणखी OQ त्रिज्या. म्हणजे दोन त्रिज्या आहेत. त्रिज्येच्या दुप्पट म्हणजे P आणि Q. हे काय आहे? PQ. बरोबर. PQ. आणखी XY. व्हेरी गुड. XY. आणखी XT.
ती काय झाली एक्स टी हे जीवा होईल, बरोबर आहे. पण व्यास ही सर्वात मोठी जीवा राहते, म्हणजे सेगमेंट पी क्यू आणि सेगमेंट एक्स वाय ह्या जीवाच आहे, परंतु सर्वात मोठे आहे. आणि हे एक्स टी हे काय आहे, जीवा आहे. सेगमेंट एक्स टी ओके, समजलं? लिहून घ्याल तुम्ही? हा. आता इकडे लक्ष द्या. आता आपण वर्तुळाचा परिघ बघणार आहोत. बस, वर्तुळाचा परिघ ही काय आहे, बरणी, बरोबर आहे. बरणी आहे की नाही? तुमच्या घरी आहे ना अशा बरण्या, चॉकलेट बिस्किटच्या वगैरे बरण्या राहते ना, तर त्याचा परिघ पाहायचा आहे. काय पाहायचा आहे, परिघ. जसं की परिघ म्हणजे नेमकं काय, की जसं एखादी तार आहे, समजा तार, आणि तार हा गुंडाळी करून आहे, बरोबर आहे. तर त्याला जर आपण लांब केलं, किंवा आता याच्यावरूनच आपल्याला उदाहरण देता येईल, ही बरणी आहे, बरोबर आहे की नाही. तर परिघ कशाला म्हणते, तर याची जे आकारमान आहे पूर्ण, म्हणजे भोवतालचा आकारमान, तो म्हणजे परिघ आहे, त्या वर्तुळाचा परिघ आहे. जसं इथं लिहिलेलं आहे बघा, कोणत्याही वर्तुळाच्या परिघाचे, म्हणजे कोणताही एखादी वर्तुळ असेल त्या वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या व्यासाशी असलेले गुणोत्तर. आता व्यासाशी असलेले गुणोत्तर कितीपेक्षा जास्त असून जवळपास स्थिर असते. म्हणजे जे एक वर्तुळ आहे, हे समजा वर्तुळ आहे, याचा परिघ म्हणजे हा पूर्ण, हा म्हणजे परिघ, हा पूर्ण परिघ, ठीक आहे. त्याच्या व्यासाशी असलेले गुणोत्तर, व्यास म्हणजे हा वर्तुळ केंद्रापासून तर दुसऱ्या वर्तुळ केंद्रापर्यंत कितीपेक्षा जास्त असून जवळपास स्थिर असते, म्हणजे आपल्याला माहित नसते. ती स्थिर संख्या म्हणजे पाय. पायची किंमत ही 22 सप्तमांश किंवा 3.14 एवढी असते, बरोबर आहे. पाय या ग्रीक वर्णाक्षराने दर्शवली जाते. पायची किंमत इथं दिलेली आहे 22 सप्तमांश. या 22 सप्तमांश किंवा 3.14 घेतली जाते आणि त्यावरून त्याचं सूत्र काढले जाते. इथं ते बघा, त्रिज्या रेडियस आर, व्यास डी, डायमीटर, परिघ सी न दर्शवले जाते. सर्कमफेरन्स म्हणते त्याला, त्यामुळे ती सी न दर्शवले जाते परिघ. आणि त्याचं सूत्र काय आहे की परिघ भागीला व्यास म्हणजे सी भागीला डी, डायमीटर बरोबर पाय, म्हणजे परिघ बरोबर पाय डी म्हणजे डायमीटर, किंवा सी बरोबर पाय 2 पाय आर असं देखील म्हणतात. कारण की डी च्या ऐवजी तुम्ही 2r लिहू शकता, कारण त्रिज्येच्या दुप्पट डायमीटर असते. 2 त्रिज्या म्हणजे 1 डायमीटर, म्हणून सी चं सूत्र म्हणजे परिघाचं सूत्र काय होते, 2 पाय आर. तर इथं बघा आकृतीत कंस यू हा एच आणि हा व्ही, यू एच व्ही हा लघुकंस आहे, लघुकंस. आणि इकडचा हा यू पासून तर इथून हा खालचा यू डी आणि व्ही हा मोठा कंस आहे. म्हणजे हा जो कोन दिलेला आहे, कोनच्या वरचा हा म्हणजे लघुकंस यू एच व्ही, आणि यू डी व्ही म्हणजे हा खालचा हा विशाल कंस आहे. विशाल म्हणजे मोठा, विशाल कंस आहे. कोन यू ओ व्ही हा केंद्रीय कोन आहे.
UOV म्हणजे हा जो कोन आहे U वाचन करत असताना UOV असं तरी वाचता येईल, कोन UOV असं वाचता येईल किंवा कोन VOU असं, या दोन पद्धतीने आपल्याला वाचता येते. तो केंद्रीय कोन आहे. लघुकंसाचे माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. म्हणजेच याचं जे माप आहे UHV हा लघुकंस आहे UHV, याचं जेवढं माप आहे तेवढंच माप याचं आहे. ओके, समजत आहे? हा. विशाल कंसाचे माप मग जर आपल्याला काढायचं असेल तर हे सूत्र आहे. विशाल कंसाचे माप कसं काढता, तर विशाल कंसाचे माप 360 अंश, कारण पूर्ण वर्तुळाचं माप किती अंश असते? 360. मग 360 वजा संगत लघुकंसाचे माप, संगत म्हणजे सोबतीचं, लघुकंसाचे माप किती आहे 360 मधून ते वजा करायचं, मग तेवढं विशाल कंसाचं म्हणजे या UDV चं आपल्याला माप भेटून जाईल. या 360 मधून आपण जर संगत लघुकंसाचे माप जर आपण काढलं तर तेवढं मिळते. आणि आता समजा हा वर्तुळ आहे, बरोबर? या वर्तुळाचे आपण दोन भाग केले तर या एवढ्या भागाचं वर्तुळाचं माप किती अंश असेल? 180 अंश. मग इथं दिलेलं आहे अर्धवर्तुळ कंसाचे माप किती अंश असते? 180. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असाही विचारू शकतो की अर्धवर्तुळ कंसाचे माप रिकामी जागा असते किती असते? 180 अंश. डायमीटर म्हणजे व्यास हे त्रिज्येच्या रिकामी जागा असते, दुप्पट असते. तर अशा पद्धतीने आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. समजलं तुम्हाला? हा. तर हे आपल्या नोटबुकवर लिहून घ्या. ओके ओके.